शनाया फोन उचल यार. आता हिचं काय? हॅलो. हॅलो, मी राधिका बोलून राहिले. हो कळलं ग, पुढे बोल. आज तुम्ही किती वाजता घरी येणार आहे? का काय झालं? काही नाही, वहिनी आली होती. मग मी काय करू? नाही तसं नाही, ती म्हणत होती की ती शिरीष दादा आणि सुजय असे सगळे मिळून. राधिका, हे घरगुती विषय सांगण्यासाठी फोन केलास का? मी इथे कामात आहे, तुझं काय चाललंय? ते घरी आल्यावरही बोलू शकतो ना आपण. हो ते पण बरोबर आहे. हा मग ठेव आता फोन. बाय, मी कामात आहे. शनाया परत निघून गेली. काय करायचं तरी काय? हेलो. हाँ गुरुनाथ, ऑफिस में कैसा चल रहा है? एवरीथिंग इज फाइन सर. गुड. अच्छा, हमारी कंपनी एक नया प्रोडक्ट लॉन्च कर रही है. यस सर. उसका मार्केटिंग प्रेजेंटेशन तैयार करना है. राइट सर, राइट. हाँ, मुझे यकीन है कि तुम बहुत अच्छा करोगे, लेकिन थोड़ा जल्दी करना, ठीक है? राइट सर. और सुनो, उसका मेल भी मुझे कर देना. हाँ सर, मैं करके आपको मेल करता हूँ. ओके, टेक केयर, बाय बाय. बाय बाय. हाँ जेनी, जरा प्लीज आती. मे आय कम इन सर? हाँ प्लीज कम जेनी. जेनी ते Sir, I'm extremely sorry, sir. सर, शनाया मॅम त्यांनी मुद्दाम माझा केक पाडला आणि वाटेल ते बोलायला लागल्या. सर म्हणून माझा कंट्रोल सुटला. आय स्लॅप्ड हर सर. जेनी, यू डोंट नीड टू एक्सप्लेन एनिथिंग, ओके? मला माहिती आहे या झालेल्या प्रकारात तुझी काही चूक नाहीये. सर शनाया मॅम नेहमी अशा वागतात. ऑफिस मधल्या सगळ्यांना हर्ट करत असतात. वी हॅव बीन रिअली पेशंट विथ हर सर. जेनी, आता तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. हवं तर तिच्या वतीनं मी सॉरी म्हणतो, ओके? नो सर. सर वाय यू बीइंग सॉरी? लेट इट बी सर. मी सगळं विसरले आणि तुम्ही पण विसरा सर. आय एम सॉरी अगेन. नाही नाही, प्लीज डोंट बी सॉरी. ओके, पण तू ठीक आहेस ना आता? येस सर, आय एम फाईन. मी तुला वेगळ्याच कामासाठी बोलवलं होतं. कपूर सरांचा फोन होता. काय ग शनाया, आलीस तू? आज लवकर कशी काय आलीस? शनाया, तुझ्याशी बोलते अगं मी. अच्छा, सकाळी मी तुझ्याशी आणि गुरुनाथशी वाद घातला म्हणून तू चिडलीस ना? भक्ती, तू जे बोलत होतीस ना ते खरं आहे का? गॅरीवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. काय झालंय शनाया? तू रडतेस का? भक्ती, मी खूप विचार केला. मी डिसिजन घेतलंय आता. मी गॅरीचा नाद सोडणार आहे. आयुष्यभर असं चोरून चोरून कसं राहायचं ग? आणि प्रत्येक वेळेला काही करायची वेळ येते ना तर हा घाबरून मागे जाणार आणि मलाच ऍडजस्ट करायला सांगणार. मला कंटाळा आला आता हे सगळं ऍडजस्ट करायचं. पण हे असं सगळं अचानक? डोळे उघडलेत माझे आता. तू जे म्हणत होतीस ना सारखं सारखं तेच झालं माहिती आता. तुम्हाला कळून चुकलंय की काहीही झालं ना तरी गॅरी माझं कधीच होणार नाहीये. तुला माहितीये, आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. तिथे त्याची बायको आली. त्याने सगळा प्लॅन कॅन्सल केला. आणि आजही ऑफिस मध्ये ती जेनी आहे ना, ती मला हवं तसं बोलली. तिने माहिती माझ्या थोबाडीत मारली.
सांगितलं? शांत शांत शांत. नाही, मला माहितीये त्याला असं वाटतंय ना की मी त्याच्यावर डिपेंडेंट आहे, म्हणून असं वागतो तो. बघ शनाया, मी तुला सांगत होते की नाही, अशा रिलेशनशिपमध्ये दुसरं काहीच नाही होत. कारण कितीही झालं ना तरी तुमचं नातं समाजाच्या दृष्टीने योग्य नाहीये. आणि गॅरीने कितीही म्हटलं ना तरी तो समाजाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ठीक आहे, जे काही असेल ते. मला नाही राहायचंय त्याच्यासोबत आता. नाही, माझं ठरलंय. मी आता त्याला आणि त्याच्या नोकरीला दोघांनाही सोडणार आहे. अगं त्याला सोडणं ठीक आहे, गुड. पण मग जॉब का सोडतेस तू? अगं तू काळजी नको करू ग. मी विचार केला ना तर 100 जॉब मिळतील मला. अगं म्हणजे डोंट वरी भक्ती, मला जॉब मिळाला नाही तर मी रेंट कशी भरणार हेच आहे ना डोक्यात तुझ्या. अगं तसं नाहीये. अगं चिल मार यार. माझं झालंय माझ्या मैत्रिणीशी बोलणं. ती एका मोठ्या कंपनीमध्ये काम करते आणि तिथे आहे वेकन्सी. मी उद्याच जाणार आहे तिथे इंटरव्ह्यू द्यायला. आणि तिथे जेव्हा मला जॉब मिळेल ना तेव्हा बघ तू, तेव्हा दाखवेन मी या गॅरीला आणि त्या जेनीला ही शनाया कोण येते. दरवाजा का उघडाय? 50दा सांगितलं ना बंद करत जा म्हणून. हे पाणी घ्या. हो, आज तर लवकरच आलात तुम्ही. चला लवकर आवरा, पटापट हात पाय तोंडून घ्या. मी तुम्हाला वाढते जेवायला. जरा शांत बसू दे ग, कटकट करू नको आल्या. अहो, काय झालंय तुम्हाला? असं एकदम भडकून काय राहिले? काही झालं नाही, जरा गप्प बसू दे. बरं, काही विचारत नाही तुम्हाला, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे तसा फोन केला होता मी तुम्हाला ऑफिसमध्ये, पण तुम्ही उचललाच नाही फोन. नाही म्हणजे काहीतरी मीटिंग मध्येच असाल तुम्ही. पल्लाळ लावू नकोस, मुद्द्याचं काय ते बोल. हा, काही नाही. वहिनी आली होती आज ते मिक्स डाळींचं पीठ घेण्यासाठी. तर ती म्हणे की घरी खूप ढेकून झालेत म्हणे. नाही आणि म्हणून मग ते असं पेस्ट कंट्रोल सारखं पुढे काय? हा, नाही तर मीच म्हटलं तिला की मग तुम्ही सगळेच जण इथे या 2 दिवसासाठी राहायला. काय? हो, म्हणजे दादाला दम्याचा त्रास आहे ना, मग त्याला खूपच त्रास होतो त्याचा, म्हणून म्हटलं मी. म्हणून त्यांना तू इथे बोलवलंस? हे आपलं घर आहे की धर्मशाळा आहे? असं काऊन बोलता तुम्ही? ते काय कोणी परके आहेत का? अहो, माझा सख्खा भाऊ आहे तो. अगं मग मी काय करू? तुला माहितीये घरात कुणी आल्याने माझी प्रायव्हसी डिस्टर्ब होते. अहो, तसं नाही होणार काही. मी काळजी घेईन ना. आणि आता आपलं घर मोठं आहे की, पूर्वीसारखे 10 बाय 10च्या खोलीत थोडीच राहतोय आपण.